हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांची या नवीन रेसिपीमध्ये मी स्वागत करत आहे। तर आज आपण उकडीचे मोदक तयार केलेले आहेत। 1 वाटी ओल्या नारळाच्या किसासाठी आपण अर्धी वाटी गूळ वापरत आहे। गूळ हा मी किसून घेतलेला आहे। गरम केलेल्या कढईमध्ये आता 1 चमचा तूप घालत आहे। तूप गरम झाले की यामध्ये आता आपण अर्धा चमचा खसखस घालत आहे। खसखस थोडीशी गरम झाली की यामध्ये आता आपण किसलेला खोबऱ्याचा किस आहे तो आता यामध्ये घालत आहे। 2-3 मिनिटे खोबऱ्याचा किस आहे तो आपण तुपावरती भाजून घेत आहे। यामध्ये आता अर्धी वाटी किसलेला गूळ घालत आहे। खोबऱ्याचा किस आणि गूळ आपल्याला चांगला एकत्र करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने 5-6 मिनिटे चांगले परतून गूळ आणि खोबरे आहे ते चांगले एकत्र करून घेतलेले आहे। पण 1 चमचा वेलची पावडर घालत आहे आणि परत एकदा हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून परतून घेत आहे। यामध्ये आता थोडीशी जायफळ पावडर घालत आहे। तर अशा पद्धतीने आपण मोदकाचे सारण आहे ते तयार केलेले आहे। आता मोदकाची पारी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी तांदळाची पिठी घेतलेली आहे, म्हणजे तांदळाचे पीठ घेतलेले आहे। ते आपण 2 वाटी घेतलेले आहे। तर हे तांदूळ आहे ते रेशनचे तांदूळ आहेत, तर हे मी बारीक करून घेतलेले आहेत। पिठाची उकड तयार करण्यासाठी आपण 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तर आपण दूधही 2 वाटी घेत आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा तूप घालत आहे। तुपामुळे मोदक मऊसूत बनतात आणि चवीसाठी थोडेसे मीठ घालत आहे। हे आता आपण दूध एकत्र करून घेणार आहे। तर मी पळीने आता दूध आहे ते एकत्र करून घेत आहे। दूध आपल्याला उकळून घ्यायचे आहे। आपण आता पिठाची उकड तयार करून घेत आहे। दूध आहे ते आपल्याला उकळून घ्यायचे आहे। दुधाऐवजी आपण 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असेही घेऊ शकतो, किंवा फक्त 2 वाटी पाणीही घेऊ शकतो। दूध आता आपले उकळलेले आहे। यामध्ये आता आपण तांदळाचे पीठ आहे ते थोडे थोडे करून घालणार आहे। गॅस आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे। गरम दुधामध्ये आता आपण तांदळाचे पीठ आहे ते घालून घेत आहे आणि नंतर ही पळी आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे। तर मी पळीने लगेच गरम दुधामध्ये पीठ घालून एकत्र करून घेत आहे। तर अशा पद्धतीने पीठ आहे ते आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे। आणि अशी पीठ एकत्र करून झाले की गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने उकळ आहे ते आपल्याला झाकण ठेवून आतल्यात उकळून घ्यायची आहे। 10-15 मिनिटांनंतर आता ही उकळ आहे ती मी मळायला घेणार आहे। तर आपण पीठ आहे ते एक आता परातीमध्ये काढून घेतलेले आहे आणि ते आता आपण वाटीने, गरम असल्यामुळे आपण वाटीने एकत्र करून घेत आहे। तर असे पीठ आपण वाटीने एकत्र करून घ्यायचे आहे आणि थोडेसे पाणी लावून, म्हणजे पाण्याचा हात घेऊन पीठ आहे ते आपण चांगले एकत्र मळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी थोडेसे पाण्याचा फक्त हात लावून घेत आहे आणि पीठ आहे ते चांगले असे मऊसूत आपल्याला मळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तांदळाची उकड आहे ती चांगली अशी मऊसूत मळून घ्यायची आहे। तर पीठ आता आपले मळून झालेले आहे। अजून मी 2-3 मिनिटे मळून घेत आहे। तर अशा पद्धतीने पीठ आपले चांगले मऊसूत मळून घ्यायचे आहे आणि नंतर आपण याच्यात छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे। पीठ आपले चांगले मऊसूत तयार झाले पाहिजे। तर अशा पद्धतीने पीठ आहे ते चांगले मऊसूत मळून त्याच्यात आपण गोळे तयार करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण पिठाचे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। गोळे आपल्याला ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत आणि एक लागेल असा तसा मोदक तयार करून घ्यायचा आहे। आता मी चाळणीला तूप लावून घेत आहे आणि आता तयार केलेले मोदक चाळणीमध्ये ठेवत आहे। तर एक छोटीशी आपण पुरी लाटून घेतलेली आहे, त्यावर त्यात 1.5 चमचे तयार केलेले सारण आहे ते घालत आहे आणि आता याचे आपण घडी कळ्या तयार करून मोदक तयार करत आहे। तर अशा आपण घड्या पाडून घेत आहे आणि मोदक आहे तो आपण तयार करत आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आहे ते तयार करणार आहे।
तर अशा सोप्या पद्धतीने आपण उकडीचे मोदक आहेत ते तयार करत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि त्यात आपण चाळणीमध्ये लावून घेतलेले आहेत. आणि आता आपण गॅसवरती आपण एका पातेल्यामध्ये 2-2.5 ग्लास पाणी घेतलेले आहे. आणि आता आपण तयार केलेली मोदकाची चाळण आहे ती त्यामध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून मोदक 10-15 मिनिटे उकडून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने उकडून मोदक आहेत ते तयार झालेले आहेत. तर अतिशय मऊसूद आणि छानपैकी मोदक आहेत ते तयार झालेले आहेत. मोदकावरती आता आपण थोडेसे तूप सोडत आहे. तर अशा पद्धतीने आपण उकडीचे मोदक तयार केलेले आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच होत राहील. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.